नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात आपण एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की 14 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विमा कंपन्याला देण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, कोण्या जिल्ह्यामध्ये आता 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार, कोण्या पिकासाठी होणार, हेक्टरी किती रुपये होणार आणि कधीपासून होणार, याच्या संदर्भातही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की विमा कंपन्याला कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून 15 दिवसांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करावा असे आदेशित केलेले आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 25% पीक विमा होणार, आणि कारण की 14 जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा वाटपाचे आदेश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले, याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब करा तर खरीप हंगाम 2024 च्या पीक विमा वाटपासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आम्ही देत राहू। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। आणि मित्रांनो, या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळामध्ये सरसकट 25% अग्रिमचा पीक विमा वाटपाचे आदेश चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीला राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनीला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून 15 दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करावे असे आदेशित केलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। आणि या विमा कंपनीच्या या सुद्धा विमा कंपनीला जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा वाटपाचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये जे काही 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर रोजी झाली। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। आणि नुकसान झाल्या कारणामुळे आता युनिव्हर्सल सोम्पियो कंपनीच्या माध्यमातून आता 25% अग्रिमचा पीक विमा येत्या 15 दिवसामध्ये वाटप केला जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तिसरी विमा कंपनी आहे AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी। आणि भारतीय कृषी विमा कंपनीला सुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आदेश दिले की 25% अग्रिमचा पीक विमा बीड, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यांमध्ये वाटप करावा। कारण की 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसामुळे नुकसान झालं। त्यामुळे बीड, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विम्याचे वाटप करावे आणि हा सरसकट वाटप करावा असे आदेश दिले। कारण की संपूर्ण शेतकरी बांधवांना क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून किंवा आपले जे काही विमा भरलेला आहे त्याचा क्लेम करता येत नाही किंवा ॲप चालत नाही, त्या कारणामुळे सरसकट विमा वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। याच्यामध्ये मित्रांनो, SBI लाईफ कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळे बाधित झाली। त्यामुळे या लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळामध्ये सुद्धा 25% अग्रिमचे वाटपाचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे SBI कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या 15 दिवसामध्ये पीक विमा वाटप केला जातो का, हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। कारण की जिल्हाधिकारी लातूर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून या विमा कंपनीला आदेश देण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। आणि या विमा कंपनीला सुद्धा 25% अग्रिमचे वाटपाचे आदेश दिलेले आहेत। यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये परवा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दौरा केला, शेतीच्या नुकसानीची, शेती पिकांची पाहणी केली। त्यामुळे लवकरात तिथेच लाईव्ह त्यांनी आदेश दिलेले की परभणी जिल्ह्यातील जे काही 50 पेक्षा जास्त महसूल मंडळे, ज्यामध्ये काही महसूल मंडळामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, काही महसूल मंडळे असे की त्यांच्यामध्ये 350 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। त्यामुळे सर्वच्या सर्व पिकं वाहून गेली। त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 25% अग्रिमचा लवकरात लवकर पीक विमा वाटप करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या विमा कंपनीला देण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया
जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केलं जाणार आहे। नांदेड जिल्ह्यातील जवळपास 93 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं। 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या विमा कंपनीला आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर 15 दिवसाच्या आत 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करावा असे आदेश दिले आहेत। याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा खरीप हंगाम 2024 साठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर HDFC विमा कंपनीच्या माध्यमातून या 2 जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाणार आहेत, ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये 30 महसूल मंडळे आणि धाराशिव जिल्ह्यातील 42 पेक्षा जास्त महसूल मंडळे। कारण की मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब येऊन गेले, शेती पिकांची पाहणी केली। आमदार संतोष बांगर यांच्या माध्यमातून सुद्धा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले की 25% अग्रिमचा पीक विमा तात्काळ वाटप करावा। त्यामुळे संतोष बांगर यांच्या माध्यमातून सुद्धा आदेश दिलेत आणि धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये HDFC कंपनीच्या माध्यमातून काम पाहिलं जाते आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून HDFC कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून सोलापूर आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांमध्ये जे काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत आणि अशा क्लेम केलेल्या सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा या सर्व जिल्ह्याच्या बरोबर भेटणार आहे आणि हा पीक विमा ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील भरपूर महसूल मंडळामध्ये 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे या सुद्धा विमा कंपनीला आदेशित केलेला आहे। त्यामुळे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर मित्रांनो आपण जवळपास सर्व जिल्ह्याची माहिती बघलेली आहे, ज्यामध्ये आता कोण्या पिकासाठी वाटप केलं जाणार, हेक्टरी किती रुपयापर्यंत वाटप केलं जाऊ शकतं आणि हा पीक विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो ही माहिती बघूयात। तर मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, दुसरा आहे जालना, बीड, बुलढाणा, वाशिम, लातूर, याचबरोबर परभणी, नांदेड, याचबरोबर हिंगोली, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, यवतमाळ आणि अमरावती हे सर्व जिल्हे आहेत आणि या सर्व जिल्ह्याची पाहणी केलेली आहे राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे, याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे आणि यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे की येणाऱ्या 15 दिवसामध्ये विमा कंपनीने 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करावा अशी माहिती दिलेली आहे। याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन या पिकाचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीनसाठी हेक्टरी 17,500 रुपये हा पीक विमा भेटण्याची शक्यता आहे आणि कापसासाठी 12,500 रुपये, याचबरोबर इतर पिकासाठी सुद्धा पीक विमा भेटणार आहे। अशा संपूर्ण सर्व पिकासाठी सरसकट पीक विमा हा 25% अग्रिम वाटपाचे आदेश राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व विमा कंपनीला दिलेले आहेत। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या वाटपाच्या 25% अग्रिम स्वरूप संदर्भात एक महत्त्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे आणि आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।